ही त्याच्यामधली बी आहे, ही बी आम्ही फोडून ना सुकवतो, ह्याच्यापासून तेल घालून आणलं जातो. कारण हे तेल खूप चांगलं असतंय आणि जे आपण विकत्री तेल आणतोय त्याच्यामध्ये खूप अशी भेसळ असते. जरी आपण डोळ्याने बघितलं ना, मी स्वतः डोळ्याने बघितलेले आहे, कारण मी फिरते त्याच्यामुळे मी बघितलेलं आहे. पण आमच्याकडे आम्ही करतोय, पण खूप कमी. जर जास्त असले तर जास्त प्रमाणात केला जातो आणि मग कमी असलं तर मग विकत्रीच आणावा लागतो थोडाफार. पण आम्ही जास्तीत जास्त हेच वापरतो तेल, ह्याच्यापासूनच खूप चांगले. कारण आमच्याकडे आता हे गाळणीचं पण हे यंत्रणा आलेलं आहे जवळ, त्याच्यामुळं मग आम्ही हे करतोय, मूगदोड्या सुकवतोय, त्याची पण भाजी खातोय आणि ते जे वाताचं प्रमाण असतो ना त्याच्यामुळे ते वात पण कमी होतो त्याच्याने. महुआची जी फुलं आहेत ना, जी फुलं गळतात त्याच्यापासून आम्ही ते महुआ आम्ही सुकवतो, धुवून आणि साफ करून ना ती सुकवतो आणि त्याच्यापासून आम्ही लाडू बनवतोय आणि ते दारूसाठी पण वापरतात. पण ते काय आम्ही यूज नाही करत, बाहेर ठिकाणी दारूसाठी पण वापरतात काही लोक. मग ते जमा करून बाजारामध्ये सुकवून आणि ठेवतात. ज्या म्हणजे मेच्या जूनच्या टायमात आमच्याकडे एक उरूस म्हणून एक कुडूसला बाजार भरतो. भरपूर वर्ष झाले त्या बाजाराला, तिथे नेऊन मग ते त्याच्यावर ते भारोभार म्हणून ते कांदे, बटाटा, लसूण म्हणजे जे त्यांना जेवढं काही देत असतील तेवढं ते लोक त्याच्यावर घेऊन येतात. आणि जे फळं येतात आता ह्या मूगदोड्या आहेत, ह्या मूगदोड्या आम्ही याची भाजी पण खाऊ. हे फळं आहेत ना त्याची आम्ही भाजी करून खातो. लाल झाली आणि ग्रीन झाली आहे, त्याच्या काय महत्त्व आहे? काय त्याचं काय महत्त्व नाही आहे. आता हे सुकलेली आहेत ना, हां, ती लाल पडतात. मग अच्छा, ते पडून जाणार, हे गळून जातील सगळे पूर्ण पानं. ह्याच्यापासून पण जी पानं गळतात ना त्याच्यापासून आमचे शेतकरी लोक म्हणजे राबणी बोलतात त्याला, ते राबणी म्हणजे पाळा जमा करतात, त्याच्यावर पेटवतात म्हणजे मशागत करतात आणि मग त्याच्यावर भात पेरणी करतात. अच्छा, हां. पण आम्हाला आता तुमच्यासारखे बाहेरून जे लोक येतात ते बोलतात की हे पाळा पाचोला आहे ते कुजवायचं, पण तो कुजवला न जाता ते जाळून टाकतात आणि मग त्याच्यावरची जी राख आहे त्याच्यामध्ये ते खूप चांगल्या प्रकारे असं हे उगवतंय, भात त्याच्यामध्ये उगवतात. शेतामध्ये गवत जास्त असतं ना त्याच्यामुळे शेतकरी तो सगळा गवत जाळून टाकतो.